आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। प्रत्येक स्त्रीच्या तोंडी असलेलं एकच नाव रंग क्रिएशन। उल्हासनगर कॅम्प नंबर 2 गजानन आर्केट मधील हेच ते दालन। गेल्या अनेक वर्षापासून साड्यांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास जपणारं ठिकाण। पैठणी, कांजीवरम, बनारसी, पेशवाई, फॅन्सी व प्रिंटेड साड्यांचा उत्तम दर्जा, सचोटी आणि स्टाईल हीच आमची ओळख। लग्न सराई असो व खास प्रसंग, साड्या, कुर्ती, घागरे, लग्नाचा बस्ता सगळं काही एकाच छताखाली, तेही होलसेल भावात। फक्त साड्याच नाहीत, शर्ट पीस, पॅन्ट पीस, टॉवेल, टोपी, शाल, आहेराचे भरपूर पर्याय फक्त 100 रुपयापासून 20 ते 25 हजार पर्यंत। तर मग वाट कसली पाहताय, जाऊन लवकर भेट द्या रंग क्रिएशनला। अंबरनाथ नगरपालिकेची आगामी निवडणूक महायुतीतच लढावी अशी आमची इच्छा असून, तरीही जर कुणाला स्वबळावर लढायची इच्छा असेल तर आमचीही तयारी असून, ताकद आजमावायची असेल तर आमच्याकडेही पैलवान तयार आहेत, अशा शब्दात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी भाजपाला आव्हान दिलं आहे। अंबरनाथ नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपाकडून प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले यांच्या सून तेजश्री करंजुले यांचे नाव पुढे आले असून, नुकत्याच झालेल्या भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात अंबरनाथ पालिकेत 1,00,000% भाजपचाच नगराध्यक्ष बसेल असा दावा भाजपा जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी केला होता। यावर बोलताना, मी महायुतीचा कार्यकर्ता असून आगामी निवडणुका महायुतीतच व्हाव्यात अशी माझी इच्छा आहे, परंतु कोणाला जर वेगळं लढायचं असेल तर आमचीही तयारी असून, ताकद आजमावायची असेल तर आमच्याकडेही पैलवान तयार आहे, असं आव्हान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिलंय। अंबरनाथमध्ये माजी नगरसेवक कुणाल भोईर यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे आव्हान दिलंय। कोण बोलत असेल 1,00,000% नगराध्यक्ष बसणार, ह्याचा बसणार, त्याचा बसणार, बघा मी महायुतीचा कार्यकर्ता आहे। आम्ही लोकसभा महायुतीमध्ये लढलो, विधानसभा महायुतीमध्ये लढलो, आता नगराध्यक्ष असेल किंवा महानगरपालिका असतील, या महायुतीमध्येच लढल्या पाहिजे असं आमचं मत आहे। पण कोणाचं जर मत वेगळं असेल, कोणाला जर स्वबळावरती ताकद आजमायची असेल तर त्याची देखील तयारी आहे। कोणाला जर आजमायची असेल ताकद तर आमच्याकडे पण पैलवान आहे ना। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर।